अनेक अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत. काही दिवसापूर्वी या ठिकाणी या ब्लॅकमेलरनं एका मोठ्या नेत्याच्या मुलाचा व्हिडिओ होता. काय प्रेमाचा व्हिडिओ असू शकतो मुलांचा. त्या व्हिडिओ त्याला मिळाल्यानंतर मोठ्या नेत्याला ब्लॅकमेल केलं आहे. धक्कादायक गोष्ट तुम्हाला सांगतो, असे हे ब्लॅकमेलर या शहरामध्ये निर्माण होऊन द्यायचे आहेत का? खऱ्या अर्थानं मी जास्त या नालायक लोक या माणसावर बोलू इच्छित नाही, पण निश्चितपणे बंटी पाटील साहेब आपण एक सभ्य राजकारण त्याला आता वाचा फुटणार. बोला रणजित. मुलाशी बोलताना एक वाक्य त्यांच्यामुळे अपूर्ण राहिलं, ते वाक्य तुम्ही पूर्ण करू शकता म्हणून हा प्रश्न आहे. बोला. ते म्हणतात की ज्यांनी हा व्हिडिओ काल दाखवला, म्हणजे ज्यांनी, तर ते एक ब्लॅकमेलर आहेत आणि त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका बड्या नेत्याला सुद्धा ब्लॅकमेल केलंय, ज्याच्या मुलाच्या नावाने एक प्रकरण होतं. तर हा बडा नेता कोण आहे आणि कुठल्या पक्षातला आहे, काय सांगू शकता? आता तुम्ही त्यांनीच उत्तर दिलं. आता एखादा कार्यकर्ता रवी इंगोले पण काय असं उगीच काहीतरी, ते पण जनतेतनं निवडून आलेले 4 ते 5 टर्म त्यांनी प्रतिनिधित्व केलेली ती फॅमिली आहे. कैलासवासी विष्णुपत इंगोले साहेबांचे ते चिरंजीव आहे. उगीच आपल्याला वाटते पण एखाद्याला आरोप करणं आणि मीच तेवढा चांगला आणि बाकीचे मात्र सगळे चुकीचे, त्यांना बहुतेक कावेळ झाले. ते त्यांनीच सिद्ध करावं आणि त्यांनीच त्याची उत्तरं खातरजमा द्यावीत. ते महायुतीतले एक मंत्री दर्जाचा पद आहे हो क्षीरसागर साहेबांच्याकडं, त्यांच्याकडे सगळ्या संस्था आहेत. तुम्हीच ते प्रूव्ह करा. तुमचंच शासन आहे. तुम्ही नुसत्या गप्पा करू नका साहेब. तुम्ही नुसती बसून बैठक घेऊ नका. हे महायुतीवर आरोप आलेले आहेत. महायुतीच्या नेत्यांना पण सांगणं आहे, महायुतीच्या नेत्यांनी हे गांभीर्यानं घ्यावं, याची चौकशी करावी. ईडीने पण ईडीची चौकशी व्हावी, CBI, इन्कम टॅक्स, न्यायालय, सगळ्या बाजू आपण आता मार्ग करूया. महायुतीनं पण देखील हे गांभीर्यानं घ्यावं. CPR मधल्या सर्जिकल खरेदीच्या घोटाळ्यात पण आमचे संजय पवार साहेब गडका मारत आहेत. त्यात तर नाव आहे क्षीरसागर साहेबांचं. माझ्याकडे पण त्याचा अहवाल आहे. आता यायला आले ना पुरावे. पण क्षीरसागर साहेबांनी ही व्यक्ती प्रसिद्ध खरेदी संस्था आहे, ती संस्था बोगस निघाली. त्यांच्यावर 2025 सप्टेंबरला पत्र आले शासनाचं की त्यांच्यावर फौजदारी घाला, अजून गाठलेलं नाही आहे. मग या महायुतीच्या नेत्यांनी जर असं दुर्लक्ष केलं आणि मग आम्हालाच तुम्ही प्रश्न विचाराला, ते ब्लॅकमेलर आहेत, तो नेत्यांचा कोणतरी मुलगा आहे, त्याला त्यांनी ब्लॅकमेल केले, काढावं ना. आमच्यावर पण काही आरोप होत असतील, आमच्या महाविकास आघाडीतल्या कुठल्या नेत्यांच्यावर, नगरसेवक, माजी नगरसेवकांच्यावर, त्याचीही चौकशी करावी. आणि त्यांच्याकडे पण ज्यांच्यावर आरोप होतात त्याची पण पारदर्शी चौकशी करावी. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घ्यायचं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं, अण्णाभाऊ साठेंचं, महात्मा फुलेंचं, तर महामानवांचं नाव घेऊन काम करायचं. विचार आहेत असं समजलं. अन्यथा आंधळं दळते, पुत्र पीठ खाते.